सावकार 1,00,000 रुपये कर्जासाठी शेती विकली, ट्रॅक्टर विकला, सोनं विकलं, अजून काय राहिलं विकायचं? तर सावकार म्हणाला किडनी विक पण पैसे दे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आलेली परिस्थिती बघून महाराष्ट्राने देशातील सर्वात श्रीमंत राज्य असण्याचं मिरवू नये. मिंथूर गावातील रोशन कुडे या शेतकऱ्याने त्यांचं 1,00,000 रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी ट्रॅक्टर विकला, त्यांची जमीन विकली, त्यांचे 2 टू व्हीलर विकलेत, सोनं विकलं, तरीही कर्ज फिटेना. सावकाराच्या व्याजाचं गणितच इतकं कठीण की 1,00,000 रुपयाचे 74 लाख रुपये कर्ज केलं आणि ते फेडण्यासाठी तू किडनी विक असा सावकाराने शेतकऱ्याला सल्ला दिला आणि 8,00,000 रुपयाला शेतकऱ्याने किडनी विकली सुद्धा. सावकाराचा एक नियम होता, 15 दिवसात व्याज दिले नाही तर प्रत्येक दिवसाला 5 ते 10,000 रुपये दंड, 20 दिवसांच्या पैशांसाठी तब्बल 40% व्याज, व्याजावर व्याज लावणे, कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या करून घेणे, शेतकऱ्याला एका सावकाराकडून दुसऱ्या सावकाराकडे ढकलणे आणि ह्याच चक्रव्यूहात अडकवणे. ग्रामीण महाराष्ट्रात सावकारांच्या अशा टोळ्या अजूनही कार्यरत आहेत. बँकेतून कर्ज मिळत नाही किंवा शेतीला पुरत नाही म्हणून शेतकरी सावकाराकडे जातो आणि सावकार या संधीचे सोने करत शेतकऱ्याला अगदी अजगरासारखा खातो. त्यामुळे सावकार विरोधी कायद्याची अंमलबजावणी किती फसवी आहे, व्यवस्था किती सुस्त आहे आणि देशातील सर्वात श्रीमंत राज्याची कहाणी किती खरी आहे ते उघडकीस येते.